ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, बुद्धी असून चालत नाही. तयास मानव म्हणावं का, तयास मानव म्हणावं का. सर्वांना माझा नमस्कार. म्या सावित्री, नेवसे पाटलांची कन्या. तुमच्यातील बरेचसे लोक ओळखत असतील. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर मला समजले ज्याच्याशी माझा विवाह झाला तो एक साधारण व्यक्ती नाही, तो एक या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे. त्यांनी लग्नानंतर मला लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी मुलींना शिकायचा अधिकार नव्हता, पण माझ्या पतीला वाटायचे मुली शिक्षित व्हाव्या, मुलींनाही पुरुषासारखे मानाचे स्थान मिळावे असे माझ्या पतीला वाटत असे. त्यामुळे आम्ही स्त्री शिक्षण सुरू केले. पुण्यातील भडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या कार्याला मी त्यांची साथ देऊ लागले. त्यामुळे मला पहिली महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला. मी मुलींना शिकू लागले. समाजातील लोक मला त्रास देऊ लागले. शेण फेकते, दगड मारणे, शिव्या देणे हे मी सहन केले. आता अंत झाला होता. अचानक एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे, कोठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाळींना शिकवायचं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी का ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव पलवानांच्या पत्नी आहोत. अशी घेतली संकेंद्राच्या कानाखाली वाजवली आणि सुनावलं. आता आलाय स्वबळ फुटलंय, पुन्हा मात्र आलास ना तुझ्या रक्ताने तिरंगवील. स्त्री कोणत्याही जातीचे व धर्माचे असो ती नेहमी अत्याचारात बळी पडतच आलेली आहे. अहो, तिचा नवरा वारला तर तिने सती जायचं का? त्यात तिचा काय दोष असतो? आणि त्यासाठीच आम्ही काम केलं. मी म्हणत नाही तुमच्या घरात माझा फोटो लावा, मला हार घाला, माझी जयंती करा. मी माणूस आहे, मला माणूसच राहू द्या. तुम्ही फक्त माझ्या विचारात चलता का नाही एवढेच वाटते. तुमच्याकडून माझी एकच अपेक्षा आहे. आजही कित्येक मुलींना अत्याचार होतात हुंड्याच्या नावाखाली. मुली सुरक्षित नाहीत, मुली पोटातच मारल्या जात आहेत वंशाच्या नावाखाली. असे का? असे का? मी सुरू केलेले कार्य तुम्ही सर्वांनी पुढे